गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बरोबर. लास्ट वीकमध्ये आपण अकाउंटचं पाठांतर घेतला. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. बरोबर. 3 पेजेस होते. पर्सनली प्रत्येकाला आपण ऑडिओ कॉल केला आणि प्रत्येकाला आपण त्याचं पाठांतर विचारलं तर सगळ्यांनीच छान पाठांतर दिलं. काय काय ठराविक जणांचं थोडंफार पाठांतर चुकलं असेल पण राहून दे, पण बऱ्यापैकी 90% म्हणलं तरी चालं. सगळ्यांचं छान पाठांतर झालं आहे. बरोबर आहे. आता पाठांतर झालं आहे म्हणल्यावर प्रॉब्लेम स्टार्ट करायला हरकत नाही. तर आजपासून इतके दिवस अकाउंट्सची आपण जी बॅच घेत होतो त्यामध्ये नोटबुकची कधी गरज पडली नाही. बरोबर ना, कारण थेरी पार्ट आणि पाठांतरच आपलं चालू होतं. तर आजपासून आपलं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट होतात आहे. म्हणजे ॲक्च्युअल फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम कसा पडतो, तो कसा सॉल्व करायचा, काय काय आखायचं ते सुद्धा तुम्हाला आजपासनं ॲक्च्युअल लेक्चरला सुरुवात होईल. तसं बघायला गेलं तर आपला लेक्चर 14चा व्हिडिओ मी आज अपलोड करतो आहे. बरोबर. पण 14 लेक्चर जरी चालू झालं असलं तरी तसं बघायला गेलं तर आजपासून आपलं फर्स्ट लेक्चर म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. तर नीट बघा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम कसा असतो. तुम्हाला इथं दिसतं आहे पोस्टिंग इन फायनल अकाउंट. वर मी हेडिंग टाकली प्रॉब्लेम नंबर 1. तर बघा हेडिंग काय दिली त्यांनी, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणताल सर आम्ही कसं ओळखायचं की बाबा हा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. त्यात वर हेडिंग देतात का, मेन्शन करतात का फायनल अकाउंट. तर फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम ओळखायचा कसा, तर ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. तुम्हाला नीट बघा तिथं खाली थोडंसं बारीक असेल पण दिसतंय ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2000. बघा इथं हेडिंग आहे ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2013. म्हणजे थोडक्यात ट्रायल बॅलन्स ज्या वेळेस तुम्हाला दिलेला असतो, ज्या प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला असतो तो फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम असतो. आणि जर त्याच्यावरनं नाही ओळखता आलं तर हेडिंग वाचच की. हेडिंगमध्ये काय दिलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. तुम्हाला काय काय प्रिपेअर करायला लावलं आहे, ट्रेडिंग अकाउंट, अजून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. बरोबर ना. 3 नावं घेतली ना त्यांनी. कुठली कुठली 3 नावं घेतली, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ही 3 नावं जर हेडिंगमध्ये तुम्हाला दिसतात ते तर फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आयदर तुम्ही हेडिंग वाचून सुद्धा ओळखू शकता फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे, आणि ज्याला एवढं वाचायचं नसेल खाली ट्रायल बॅलन्स दिसला की समजायचं फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. ओके, लक्षात येईल. सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम ओळखायला शिका, कारण आत्ता फायनल अकाउंट चालू आहे म्हणल्यावर फायनल अकाउंटचाच प्रॉब्लेम मी घेणार आहे. पण बोर्डाला काय होतं, बोर्ड एक्झामला सगळे टॉपिक मिक्स होतात. मुलांना तेच कळत नाही कुठला प्रॉब्लेम कुठल्या टॉपिकचा आहे. तर तुम्ही निदान तेवढं ओळखायला तरी शिका की बाबा हा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. कशावरून ओळखलं, हेडिंगमध्ये ती 3 नावं दिसली तुम्हाला, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. त्या 3 नावांवरनं ओळखा, किंवा डायरेक्ट ट्रायल बॅलन्स दिसला म्हणलं की फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम. ओके. तर आता नीट बघा ते फायनल अकाउंट, ते ट्रायल बॅलन्स जो काय दिला आहे खाली, त्या ट्रायल बॅलन्समध्ये आज त्यांनी भरपूर नावं दिलेली आहेत. म्हणजे तुम्हाला जर दिसत असेल तर बघा, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, परचेस, कॅरेज, ओपनिंग स्टॉक, वेजेस. बरोबर आहे ना. तर ही जी काय नावं आहेत ही नावं आपल्या ओळखीची आहेत. ह्याच नावांचं मी लास्ट वीकमध्ये तुमच्याकडनं जे पाठांतर करून घेतलं होतं ना, म्हणजे 3 पेजचं जे पाठांतर करून घेतलेलं तीच नावं आहे. मग ट्रायल बॅलन्स म्हणजे नक्की काय, तर ट्रायल बॅलन्स मीन्स ही जी सगळी नावं आहेत ही तुम्हाला मिक्स करून दिलेली आहेत. बरोबर ना. 3 पेजवर जी नावं आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल वेजेस कुठं बाबा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं, झालं तुमचं पाठांतर. मग ही जी काय 3 नावं, म्हणजे थोडक्यात काय, मागच्या आठवड्यात जसं मी तुमचं पाठांतर ओरली घेतलं, आज तुम्हाला ते रिटर्नमध्ये लेखी स्वरूपात तिथं तुम्हाला चार्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्या ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, तर ट्रायल बॅलन्स म्हणजे तुम्हाला सगळी नावं मिक्स करून दिलेली आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं, पोस्टिंग करायचं. पोस्टिंग मीन्स ते तिन्ही व्यवस्थित आखायचे, आणि आखून झाल्यानंतर एक एक नाव उचलायचं आणि त्या त्या जागी मांडायचं, त्याला पोस्टिंग म्हणतात. तुम्हाला इथं कदाचित ट्रायल बॅलन्स दिसत नसेल, मी नेक्स्ट स्लाईडमध्ये सेपरेट त्यातनं झूम कट करून बाजूला काढलं आहे बघा, ट्रायल बॅलन्स ॲज ऑन. तर आता एक काम काय करतं, नीट बघा, लक्ष द्या. तुम्ही सॉल्व करताना तुम्ही पण माझ्याबरोबर सॉल्व करायचं. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, हा जो ट्रायल बॅलन्स दिला आहे, तुम्ही आत्ता व्हिडिओ बघताय ना, तर व्हिडिओ पॉज करायचा आहे. काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे, आणि व्हिडिओ पॉज करून हा जो ट्रायल बॅलन्स दिसतो ना, तो ट्रायल बॅलन्स ॲज इट इज आहे तसा तुमच्या नोटबुकमध्ये पहिला लिहून काढा. थोडक्यात क्वेश्चन पहिल्यांदा ॲज इट इज नोट डाऊन करा. जो क्वेश्चन आहे ना, हेडिंग वगैरे पण टाका. प्रॉब्लेम नंबर 1 ती हेडिंग नोट डाऊन करा. हा जो ट्रायल बॅलन्स दिसतो हा ट्रायल बॅलन्स पहिला नोट डाऊन करून घ्या. पहिला नोटबुकमध्ये उतरून काढा.
तो उतरून झाला की मग परत व्हिडिओ चालू करा आणि परत व्हिडिओ मग पुढे बघायला सुरुवात करा. मी काय बोलतो कळलं ना. आत्ता तुम्ही व्हिडिओ पॉज करताल, कधी पॉज करता मी सांगतो, पण पहिल्यांदा तुम्हाला हा प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन केल्यानंतर तुम्हाला एक काम देतो मी. काय काम करायचं तर नीट बघा. ही ट्रायल बॅलन्समध्ये टोटल किती नावं आहेत पहिलं आपण काउंट करू. बघा, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, परचेसेस, कॅरिएज, ओपनिंग स्टॉक, वेजेस, सन्ड्री डेटर्स, सॅलरीज, पोस्टेज अँड टेलिग्राम, इन्शुरन्स, बॅड डेप्ट्स, रेंट, डिस्काउंट, ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्समध्ये खाली पार्टनर्सची नावं दिलीत म्हणल्यावर ती नावं इग्नोर करायची. ड्रॉइंग्स एकच पकडू आपण. ओके. त्यानंतर कॅपिटल अकाउंट, तिथं पण नावं दिलीत मीना रीना, ते नावं इग्नोर करायची. कॅपिटल अकाउंट. त्यानंतर सेल्स, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. मग थोडक्यात जर काउंट केली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 म्हणजे टोटल 18 पर्टिक्युलर आयटम जी तुम्ही पाठांतर केले ना एवढं 3 पेजेसचं, त्या 3 पेजमधली फक्त 18 नावं ह्या ठिकाणी आहेत. 18 पर्टिक्युलर आयटम्स. ती 18 नावं तुम्हाला मिक्स करून दिलेली आहेत. आता फक्त तुम्हाला काय करायचे ते मिक्स करतले त्यातलं क्लासिफिकेशन करायचं. क्लासिफिकेशन मीन्स त्या 3 नावांमधलं एक एक नाव वाचायचं, ते कुठं जातं त्या ठिकाणी मांडायचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करायचं लक्ष द्या. बिल्डिंग कुठं जातो, बिल्डिंग इकडं बघा. डेबिटला पहिलं नाव कुठलं आहे, बिल्डिंग. बिल्डिंग कुठं जातो, बिल्डिंग ॲसेटला जातं. मग एक काम करायचं, तुम्ही नोटबुकमध्ये ॲसेट ना पेन्सिलने हे सगळं पेनाने नोट डाऊन केलं की बाजूला कोपऱ्यात बिल्डिंग बाबा ॲसेटला जातं. ॲसेट मीन्स ए. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी कुठं जातं, ॲसेटला जातं ए. बरोबर आहे ना. त्यानंतर परचेसेस कुठं जातो, परचेसेस जातं ट्रेडिंगच्या डेबिटला. बरोबर आहे. आता ट्रेडिंगच्या डेबिटला एवढं फुल फॉर्म कुठं लिहिणार तुम्ही, एवढी लिहायला जागा नाही सर तिथं. मग ट्रेडिंगच्या डेबिटला ट्रेडिंगचा टी आणि डेबिटचा डी, टी डी लिहा ना फक्त. थोडक्यात आत्ता तुम्हाला एक काम देतो मी. काय काम करायचं नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ पॉज करायचा आहे. पॉज केल्यानंतर काय करायचं आहे, तो प्रॉब्लेम आहे तसा नोट डाऊन करून घ्यायचा आहे. आणि प्रॉब्लेम नोट डाऊन केला की आत्ता जसं मी नावं लिहिलीत ना, बिल्डिंगच्या पुढं ॲसेट ए, प्लांट अँड मशिनरीच्या पुढं ॲसेट ए, परचेस कुठं जातं बाबा ट्रेडिंगच्या डेबिटला टी डी, असं तुम्ही पेन्सिलने नोट डाऊन करा. पोस्टिंग की हा सर हे नाव मी वाचले ट्रेडिंगच्या डेबिटला, हा सर हे नाव मी वाचले लायबिलिटीला, लायबिलिटी म्हणजे एल. असं पेन्सिलने बाजूला नोट डाऊन करून घ्या. आणि मग थोडं तुमचं सगळं झालं की परत हा व्हिडिओ स्टार्ट करा. व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर तुमचा आन्सर आणि माझा आन्सर मॅच होते का बघू. चला तर मग व्हिडिओ पॉज करा आणि पहिलं हे काम करून घ्या. तुमचं काम झाल्यानंतर परत वाटलं तर व्हिडिओ रिझ्यूम करा. ओके. मग व्हिडिओ पॉज करून सुरुवात करा. तोपर्यंत मी माझं पोस्टिंग करून ठेवतो. चला, तुमचं पोस्टिंग झालं असेल ना. तर नीट बघा, तुमचं जे काय नोट डाऊन करून तुम्ही जे काय रफमध्ये पेन्सिल आलेलं आहे, तुमचं आणि माझा आन्सर सेम आले का बघू. म्हणजे नीट बघा, पहिल्यापासून मी रीड करतोय, व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट आयटम बिल्डिंग होता. बरोबर आहे. बिल्डिंग कुठं जातो, ॲसेटला, तिथं ए लिहिलं आहे बघा. प्लांट अँड मशिनरी ॲसेटला ए. परचेसेस टी डी, टी डी म्हणजे ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅरिएज, कॅरिएज आता काय काय जण कन्फ्यूज झाले असेल, सर कॅरिएज आहे, नुसतं कॅरिएज आहे. नुसतं कॅरिएज म्हणजे कॅरेज इनवर्ड सांगितलं मी. त्यामुळं कॅरेजचा अर्थ कॅरेज इनवर्ड, आणि कॅरेज इनवर्ड कुठं जातं, ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यामुळे तिथं बघा कॅरिएजच्या पुढं टी डी लिहिलं आहे, ट्रेडिंग डेबिट. ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक तुमचा सगळ्यांचंच पार्ट आहे. ओपनिंग स्टॉक टी डी, ट्रेडिंगच्या डेबिटला. वेजेस, वेजेस पण टी डी, ट्रेडिंगच्या डेबिटला. सन्ड्री डेटर्स, डेटर्स ॲसेटला. सॅलरीज, आता नीट बघा, काय काय जणांना हँडरायटिंग कळणार नाही माझं, पण तरीसुद्धा सॅलरीज पी डी लिहिले ते. पी डी म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्या शॉर्ट फॉर्म पी डी. पोस्टेज अँड टेलिग्राम पी डी, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इन्शुरन्स ते सुद्धा पी डी, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बॅड डेप्ट्स पी डी, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर रेंट अँड डिस्काउंट. आता इथं जरा कन्फ्यूज, 2 नावं मी एकदम वाचली, रेंट आणि त्याच्या खाली डिस्काउंट. ही 2 नावं अशी आहेत की जे कन्फ्युजिंग आयटम आहेत. कारण नुसतं रेंट म्हणले तो सर, रेंटचे 2 अर्थ निघतात. रेंट पेड पण असेल, कदाचित रेंट दिला असेल, किंवा रेंट रिसिव्ड पण असेल. आता खाली डिस्काउंट शब्द आहे, मग डिस्काउंटचे पण सर 2 अर्थ निघतात. डिस्काउंट अलाउड पण असू शकतो, दिला असेल डिस्काउंट, किंवा डिस्काउंट रिसिव्ड पण असू शकतो, डिस्काउंट मिळालेला पण असू शकतो. मग नीट लक्ष द्या मी काय बोलतोय.
जर कन्फ्युजिंग आयटम आले की जे दोन्हीकडे जातात, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल डिस्काउंट अलाउड सर पी अँड एलच्या डेबिटला आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आहे, आणि डिस्काउंट रिसिव्ड हे जे नाव आहे हे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आहे, पी अँड एलच्या क्रेडिटला आहे, बरोबर. मग सर आम्ही आत्ता नक्की कुठं लिहू, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं का प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं? तर सोपी आयडिया आहे, त्यांनी डेबिटला दिले ना आत्ता, त्यांनी प्रॉब्लेममध्ये आत्ता रेंट अँड डिस्काउंटची नावं डेबिटला दिले. तुम्ही म्हणता सर डेबिटला कुठं काय, त्यांनी डाव्या बाजूला दिलीत ना. आत्ता आपण ही कुठली बाजू बघतोय, LHS लेफ्ट हँड साईड डावी बाजू बघतो, डावी बाजू म्हणजे अकाउंटमध्ये डेबिट असतं, बरोबर ना. त्यांनी डेबिटला दिले म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग थोडक्यात तुम्ही म्हणताल, समजा जरा नीट लक्ष द्या, समजा हीच दोन नावं रेंट अँड डिस्काउंट, हीच दोन नावं समजा इकडं असती उजव्या बाजूला म्हणजे क्रेडिट साईडला असती, तर मग मी दोघांना PC म्हणजे रेंट अँड डिस्काउंटला मी कुठं टाकलं असतं, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला टाकलं असतं. का क्रेडिटला? तुम्ही क्रेडिटला दिले म्हणून आम्ही क्रेडिटला टाकणार, जर तुम्ही डेबिटला दिलं तर आम्ही डेबिटला टाकणार. मग थोडक्यात कळलं का? जर कुठले कॉमन आयटम तुम्हाला दिसले की सर तुम्ही कन्फ्यूज झाला, सर मला कळत नाही हे दोन्हीकडे लिहितात, नक्की कुठं लिहायचं, तर ते कसं लक्षात ठेवायचं कळलं तुम्हाला? त्यांच्यावर ढकलून द्यायचं. तुम्ही डेबिटला दिले ना, मग आम्ही पण डेबिटला लिहिणार. तुम्ही क्रेडिटला दिले का, मग आम्ही क्रेडिटला लिहिणार. कळलं नक्की? त्यानंतर लास्ट आयटम ड्रॉइंग्स होता. ड्रॉइंग्सच्या इथं मी काहीच लिहिलेलं नाही, कारण ड्रॉइंग्स कॅपिटलमधनं लेस करतात. ड्रॉइंग्स हा सगळ्यात शेवटी बघायचं असतं, त्यामुळे ड्रॉइंग्सकडं तात्पुरतं इग्नोर करा. ड्रॉइंग्स असं समजा प्रॉब्लेममध्ये ड्रॉइंग्स नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर इकडं राईट साईडला मीन्स क्रेडिट साईडला बघा. क्रेडिट साईडला गर्दी कमी आहे, 5-6 नाव आहेत. त्यातलं फर्स्ट आयटम होता कॅपिटल माहिती आहे तुम्हाला, लायबिलिटी साईडला वरच लिहितात, पहिलंच लिहितात कॅपिटल. त्यानंतर सेल्स दिला आहे, सेल्स TC म्हणजे काय, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, त्या शॉर्ट फॉर्म TC दिला आहे. सनरी क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साईडला, बरोबर आहे. म्हणजे प्रॉब्लेम लक्षात ठेवा, प्रॉब्लेम आखायच्या म्हणजे तुमचा आखून वगैरे झाला प्रॉब्लेम की काय करायचं, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर बोर्डाचा ऑलरेडी असेल तर क्वेश्चन पेपरवर पेन्सिलने असं लिहून काढायचं, ATD PD काय असेल म्हणजे शॉर्ट फॉर्म यूज करायचं आणि पेन्सिलनी नोट डाऊन करायचं. ह्याचा फायदा काय होतो, मग पोस्टिंग तुम्ही पटापट करू शकता. कळलं नक्की? मग सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण, हे जे होतं ट्रायल बॅलन्स, त्या ट्रायल बॅलन्स आपण काय करून घेतलं, पोस्टिंग करून घेतलं, बरोबर आहे. आता एक काम करू, पोस्टिंग कसं करणार ते बघू आपण. पोस्टिंग कसं करायचं व्यवस्थित लक्ष द्या. तर सगळ्यात बघा, आता मला फळ्यावर तर दाखवता येणार नाही, त्यामुळे मी काय केलं आहे, तुम्ही पण काय करताल, 3 पेजेसवर आखून घ्यायचे. कसं आखून घ्यायचं तर नीट बघा. ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला दिसत असेल, ट्रेडिंग अकाउंट वर नाव टाकले ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट. 3 पेजेस आखलेले तुम्ही. आता तुम्हाला कळण्यासाठी मी काय केले, पेजेस फाडून ते व्यवस्थित असे एक सिंगल पेज मी तुम्हाला फाडून एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही तसं पेजेस फाडायचे वगैरे नाही आहेत. तुम्ही काय करताल, तुमच्या नोटबुकमध्ये बॅक टू बॅक एका पाठोपाठ असे ते एका पेजवर आखताल. नीट बघा, मी जरा झूममध्ये जातो. तर कसं आखायचं आहे, पेज फोल्ड करताल. ज्यांना माहिती पेज फोल्ड करून आखायचं त्यांनी पेज फोल्ड करू नका. टोटल 6 कॉलम्स आहेत बघा, पर्टिक्युलर्स अमाऊंट, पर्टिक्युलर्स अमाऊंट, डाव्या बाजूला डेबिट, राईट साईडला क्रेडिट, आणि वर नाव काय टाकलं आहे, ट्रेडिंग अकाउंट, बरोबर आहे. त्यानंतर इथं पण तिन्ही सेम आखायच्या, म्हणजे पहिला आखून घेतलं पटापट, नंतर पेन आणि नावं टाकली तरी चालतील. नंतर सेकंड पेजला नाव देताल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिथं पण लेफ्ट साईडला डेबिट, राईट साईडला क्रेडिट, सेम कॉलम आहेत, पर्टिक्युलर्स अमाऊंट, पर्टिक्युलर्स अमाऊंट. आणि जे तिसरं पेज आहे बॅलन्स शीट, तिथं पण सेमच आखायचं आहे, फक्त थोडा चेंज आहे. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट, बॅलन्स शीट हे अकाउंट नाही आहे, त्यामुळे त्याला डेबिट क्रेडिट नाही. नीट बघा, इथं डेबिट क्रेडिट बाजूला लेफ्ट साईडला डेबिट आणि राईट साईडला क्रेडिट लिहिलेलं नाही आहे. त्यामुळे इथं थोडासा बदल झाला. इथं पर्टिक्युलर्स अमाऊंट नाही, इथं लायबिलिटीज अमाऊंट आणि ॲसेट्स अमाऊंट. ठीक आहे, कसं आखायचं आहे ते नीट बघून घेतलं. मग पहिला आखून घ्या, किंवा पहिला एक काम करा, आता व्हिडिओ कंप्लीट बघा आणि मग व्यवस्थित व्हिडिओ झाल्यानंतर सगळं आखून मध्ये पोस्टिंग करून घ्या. ओके, तर आता नीट बघा, आता कसं करणार, पोस्टिंग कसं करणार. तर एक बघू. सगळ्यात फर्स्ट आयटम नीट बघा, तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतं. पहिलं नाव काय होतं, बिल्डिंग दिसते तुम्हाला. पहिलं नाव काय होतं, बिल्डिंग.
बिल्डिंगच्या पुढं काय लिहिलं आहे? ए. बिल्डिंग कुठं लिहितात? ॲसेटला लिहितात ना. मग आता बघा, ॲसेट साईडला दिसतंय बॅलन्स शीटला. मी तिसऱ्या पेजवर गेलो. मी वाटलं तर इथं पेज नंबर पण टाकतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तिसऱ्या पेजवर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे कितवं पेज? सेकंड पेज. अँड ट्रेडिंग अकाउंट म्हणजे कितवं पेज झालं? फर्स्ट पेज. बरोबर आहे. मग आपल्याला बिल्डिंग लिहायचं आहे. लिहिणार मी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मी पहिलं नाव टाकणार बिल्डिंग. किती अमाऊंट होती बाबा त्याची? बिल्डिंग दिसते तिथं अमाऊंट किती होती? 4 लाख. ओके. मग मी इथं लिहितो बिल्डिंगच्या इथं पुढं अमाऊंटमध्ये. आता साहजिक आहे तुम्ही कन्फ्यूज होतात, सर ते अमाऊंटचे 2 कॉलम आखलेत तुम्ही. जो पहिला कॉलम आहे त्याला इनर कॉलम, इनर मीन्स आतला कॉलम, आणि जो सेकंड कॉलम आहे त्याला आउटर कॉलम म्हणतात. आउटर मीन्स बाहेरचा कॉलम. तर साहजिक आहे सगळ्या अमाऊंट बाहेरच लिहायच्या असतात. इनर कॉलमचा वापर फक्त कॅपिटलसाठी असतो, बाकी सगळे आउटरला लिहायचे, बाहेर लिहायचे. बरोबर ना. तो इनर कॉलम कधी वापरायचा ते नंतर मी सांगालच की. आत्ता फक्त तुम्ही अमाऊंट 4 लाख होती ना बिल्डिंगची, आउटरला लिहा मग बिल्डिंग 4 लाख. ओके. कळलं नक्की? काय केलं मी फक्त तिथलं ते नाव उचललं बिल्डिंग, आणि जिथं त्याची जागा होती ॲसेटला तिथं ते लिहून काढलं. ह्याला पोस्टिंग म्हणतात. बस. थोडक्यात तुम्हाला एक मिक्स भेळ दिलेली आहे. ते 18 नावं मिक्स करून दिलेली आहे. तुम्हाला एक एक नाव उचलायचं आणि त्या जागी लिहून काढायचं. ह्याला पोस्टिंग म्हणतात. सेकंड आयटम, बिल्डिंग नंतर पुढचं नाव काय होतं? प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी कुठं लिहितात? ॲसेटला. तिथंच. अमाऊंट किती त्याची? 1,20,000. बरोबर. चला मग आता बिल्डिंगच्या खालीच लिहितो मी, वाटलं तर एक लाईन सोडतो. प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी लिहिला. किती अमाऊंट होती त्याची? 1,20,000. 1,20,000. ओके. त्यानंतर थर्ड आयटम, प्लांट अँड मशिनरी नंतर पुढे काय होतं? परचेसेस. परचेसेस कुठं लिहितात? तो ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितात. मग अमाऊंट बघा किती त्याची अमाऊंट? 6,50,000. मग लिहितो मी परचेसेस. बघा आता मी पहिल्या पेजवर आलो, ट्रेडिंग अकाउंट. बरोबर. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार मी टू परचेसेस. त्याची अमाऊंट टाकणार 6,50,000. आता सगळ्यात महत्त्वाचा थोडासा एक चेंज झाला आहे, तुमच्या पण लक्षात आला असेल. मी परचेसेस लिहिताना नुसतं परचेसेस नाही लिहिलं, टू लिहिलं. मगाशी ॲसेट साईडला लिहिताना टू वगैरे लिहिलं नव्हतं. आत्ता तुम्ही म्हणता सर आत्ता टू लिहिलं तुम्ही स्टार्टिंगला का? डेबिट साईडला बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसतं, त्यामुळं बॅलन्स शीटला तसलं काय लिहित नाही, आपण डायरेक्ट नावं टाकतो. पण पहिल्या आणि दुसऱ्या पेजवर लक्षात ठेवा, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिटला लिहिताना टू हा शब्द अगोदर लिहितात, आणि क्रेडिटला जर काय लिहायचं असेल तर बाय हा वर्ड अगोदर लिहितात. काय बोललो मी? कळलं? डेबिटला कुठलंही नाव लिहायचं असेल तर पहिलं टू वापरून मग पुढे नाव टाकायचं, आणि क्रेडिटला कुठलंही नाव टाकायचं असेल तर पहिला बाय शब्द वापरायचा. ओके. त्यानंतर परचेस नंतर पुढचा शब्द कुठला आहे? कॅरेज. कॅरेज कुठं जातो? टी डी म्हणजे ट्रेडिंगच्या डेबिटला. किती अमाऊंट आहे त्याची? 7,000. 7,000 लिहितो मी ट्रेडिंगच्या डेबिटला टू कॅरिएज. त्याची अमाऊंट टाकणार 7,000. 7,000. टू कॅरिएज 7,000. बरोबर. त्यानंतर पुढचा वर्ड कॅरेज नंतर पुढचा शब्द कुठला आहे? ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठं लिहितात? तिथंच लिहितात ट्रेडिंगच्या डेबिटला. किती अमाऊंट आहे त्याची? 90,000. 90,000 लिहितो मग मी. त्याच्याच खाली टू कॅरेजच्या खाली टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक त्याची अमाऊंट टाकताल 90,000. 90,000. ओपनिंग स्टॉक 90,000 ट्रेडिंगच्या डेबिटला. नेक्स्ट वर्ड, त्याच्या पुढचं नाव काय होतं? वेजेस. दिसतंय ना ओपनिंग स्टॉकच्या खाली वेजेस. वेजेस कुठं लिहितात? तिथंच लिहितात ट्रेडिंगच्या डेबिटला. किती अमाऊंट आहे त्याची? 35,000. 35,000 लिहितो मग मी. त्याच्याच खाली लिहितो टू वेजेस. टू वेजेस. वेजेसची अमाऊंट टाकताल 35,000. 35,000. वेजेस 35,000 दिला. त्यानंतर नेक्स्ट वर्ड
वेजेसच्या खाली बघा, आता वेजेसच्या खाली कुठलं नाव आहे, सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स कुठं लिहितात तो, सन्ड्री डेटर्स ॲसेटला लिहितात. थर्ड पेजवर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो बघा मी, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरीच्या खाली लिहिताल सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स किती अमाऊंट होती त्याची, सन्ड्री डेटर्स 1,50,000, 1.5 लाख अमाऊंट टाकतो मग मी त्याची 1,50,000 बरोबर दिला. सन्ड्री डेटर्स 1,50,000 ॲसेट साईडला. त्यानंतर नेक्स्ट वर्ड सन्ड्री डेटर्स नंतर पुढचा शब्द कुठला आहे, सॅलरीज आहे. बरोबर, सॅलरीज कुठं लिहितात तो, तर त्याच्यानी पुढं दिले बघा सॅलरीज PD. PD म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग आता मी लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज. किती अमाऊंट होती त्याची, 28,000, 28,000 लिहितो मग. टू सॅलरीज त्याची अमाऊंट टाकणार 28,000, 28,000 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके. नेक्स्ट वर्ड सॅलरीज नंतर काय, पोस्टेज अँड टेलिग्राम. काय लिहिलं आहे, पोस्टेज अँड टेलिग्राम PD म्हणजे तिथंच प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्याच्याच खाली लिहिताल टू पोस्टेज अँड टेलिग्राम. किती अमाऊंट आहे पोस्टेज अँड टेलिग्राम, त्याची अमाऊंट बाबा 4,000 होती, 4,000. मग अमाऊंट लिहितो मी पोस्टेज अँड टेलिग्राम अमाऊंट 4,000 बरोबर. त्यानंतर नेक्स्ट वर्ड पोस्टेज अँड टेलिग्राम नंतर काय, इन्शुरन्स. जसं आहे ना तिथं इन्शुरन्स कुठे लिहितात तो PD म्हणजे तिथंच प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्याच्याच खाली टू इन्शुरन्स. एक मिनटं, टू इन्शुरन्स. किती अमाऊंट आहे इन्शुरन्सची, 5,000. तिथं लिहून काढतो मी अमाऊंट, इन्शुरन्स 5,000 झालं. इन्शुरन्सपर्यंत आलो. इन्शुरन्सचा नेक्स्ट पुढचा वर्ड कुठला आहे, बॅड डेब्ट्स कुठं लिहितात PD प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच. किती अमाऊंट त्याची, 3,000, 3,000 लिहू मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेब्ट्स त्याची अमाऊंट टाकताल 3,000, 3,000 बॅड डेब्ट्स 3,000 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके. त्यानंतर पुढचा नेक्स्ट वर्ड रेंट. बरोबर, रेंट कुठं लिहितात तो PD प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहितात. किती अमाऊंट आहे त्याची, 4,000 लिहितो मग त्याच्याच खाली प्रॉफिट अँड. तुम्हाला लक्षात आलं असेल जरा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सगळे चालू आहेत ना एका खाली एक. टू रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किती अमाऊंट होती रेंटची, 4,000. रेंटची अमाऊंट टाकतो मी, रेंट 4,000, 4,000 कुठं लिहिलं रेंट मी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला PDला. ओके, लक्षात आलं. त्यानंतर रेंट नंतर नेक्स्ट वर्ड कुठला आहे, डिस्काउंट कुठं लिहिता तो, डिस्काउंट PD म्हणजे तिथंच प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 3,000 त्याची अमाऊंट 3,000 लिहितो त्याच्याच खाली टू डिस्काउंटची अमाऊंट टाकणार आपण 3,000, 3,000. ओके झालं. त्यानंतर डिस्काउंट नंतर नेक्स्ट काय होतं, ड्रॉइंग्स. पण ड्रॉइंग्स आपण नंतर बघणार आहोत. झालं म्हणजे आपली एक साईड कंप्लीट झाली. लेफ्ट साईड म्हणजे कुठली साईड हो, डेबिट साईड आपली कंप्लीट झाली. तर आपलं बरोबर आहे का, आपण इथपर्यंत जे काय कंप्लीट केलं ते बरोबर आहे का, कळू शकतं. कसं काय कळू शकतं, तर नीट बघा. आत्ता जी काय आपण नावं टाकली ती डेबिटलाच गेली. म्हणजे नीट बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच नावं दिसतात ते, क्रेडिट साईड मोकळी आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बघा डेबिट साईडलाच नावं दिसतं ते, क्रेडिट साईड मोकळी आहे. आणि बॅलन्स शीटला बघितलं, बॅलन्स शीटला ॲसेटलाच नावं दिसतं ते, लायबिलिटी साईड मोकळी आहे. बरोबर आहे, कारण डेबिटला जी काय नावं असतात, डेबिटचे जे आयटम्स असतात ते डेबिटलाच जातात. आत्ता जर एक जरी नाव कुठं क्रेडिटला मांडलं असतं तर ह्याचा अर्थ समजून जायचं आपलं पोस्टिंग चुकतं आहे. का बरं, कारण डेबिटचे आयटम हे डेबिटलाच जाणार. जेव्हा क्रेडिट आयटम चालू होतील तेव्हा क्रेडिटला भरा ना तुम्ही. म्हणजे आता आपली एक साईड कंप्लीट झाली. आता आपण इकडं राईट साईडला येतो, राईट साईड म्हणजे क्रेडिट साईडला येतो, बरोबर ना.
आता क्रेडिटला भरणार ना आपण, म्हणजे नीट लक्ष द्या. पहिलं नाव राईट साईडला, लेफ्ट साईड झाली आपली राईट साईडला म्हणजे क्रेडिट साईडला. पहिलं नाव कुठलं हो? कॅपिटल. कॅपिटल कुठं लिहितात? एल. एल म्हणजे काय? लायबिलिटीला. मग चला लायबिलिटीला वरच सगळ्यात वर हेडिंग टाकतो कॅपिटल. आता 11वीत आणि 12वीतला फरक काय? 11वीत कॅपिटल हे द्यायचे आणि डायरेक्ट अमाऊंट द्यायचे. कॅपिटल 50,000, 1,00,000 असे अमाऊंट द्यायचे. पण 12वीत साहजिक आहे, 12वीत पार्टनर आहे, नावं आलीत. तुम्ही नीट बघा, इथं नावं आलीत, मीना, रीना. 11वीला अशी नावं नव्हती. का नावं नव्हती? कारण 11वीला आपण जे फायनल अकाउंट बघितलं ते सिंगल पर्सन, एकट्या माणसाचं होतं. बरोबर आहे ना? तो जो कोण असेल तो एकटाच मालक होता. परंतु 12वीला जे आपण फायनल अकाउंट बघतोय त्याचं नाव काय? पार्टनरशिप फायनल अकाउंट. म्हणजे ह्याचा अर्थ यावर्षी तुम्हाला नावं दिसणार आहेत पार्टनरची. मग तुम्ही म्हणता सर काय चेंज होईल का? काही चेंज नाही. आत्ता लायबिलिटीला जसं तुम्ही खाली ओव्हर हेडिंग टाकली कॅपिटल, तसं त्या खाली पार्टनरची नावं लिहा, मीना आणि रीना. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, पार्टनरची नावं लिहिताना एका खाली एक नाही तर एक 2-3 लाईन कंपल्सरी सोडायच्या. म्हणजे मीना नंतर रीनाचं नाव लिहिताना मी काय केलं आहे, मध्ये एक 3-4 लाईन सोडलेल्या आहेत. लायबिलिटी साईडला मी कॅपिटल लिहिलं, मीना, रीना. काय अमाऊंट होत्या कॅपिटलच्या? मीनाचं कॅपिटल किती होतं बाबा? 3,00,000. रीनाचं किती होतं? 2,00,000. म्हणजे मीनाचं कॅपिटल 3,00,000, मीनाच्या समोर लिहिणार 3,00,000 आणि रीनाचं कॅपिटल 2,00,000 होतं, म्हणजे रीनाच्या समोर लिहितात 2,00,000. सगळ्यात महत्त्वाचा एक चेंज मी केला आहे, तुमच्या पण लक्षात आलं असेल की अमाऊंट बाहेर लिहितो ना आपण, आउटर कॉलममध्ये लिहितो. बरोबर आहे, सगळ्या अमाऊंट मी आत्तापर्यंत बाहेरच लिहिल्यात, पण कॅपिटलची अमाऊंट मात्र मी आतमध्ये लिहिल्यात. 3,00,000, 2,00,000 त्या कंपल्सरी आतच लिहायच्या असतात. तुम्ही सगळे बाहेर लिहू शकता, फक्त कॅपिटलची अमाऊंट आत कंपल्सरी आतच लिहायची. ती का आत लिहायची, त्याचं रिझन काय आहे ते नंतर मी तुम्हाला सांगेलच. ओके, चला कॅपिटल लिहून झालं. त्यानंतर कॅपिटल नंतर नेक्स्ट आयटम काय होता? मीना, रीना नावं झाली. रीनाच्या खाली बघा, रीनाच्या खाली कुठलं नाव आहे? सेल्स. सेल्सच्या पुढं लिहिले बघा TC. TC म्हणजे काय हो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग ठीक आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिलं नाव टाकतो मी, बाय सेल्स. बरोबर. किती होती बाबा त्याची अमाऊंट सेल्सची? 8,14,000, 8,14,000 टाकतो अमाऊंट. 8,14,000, 8,14,000. ठीक आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स. सेल्स नंतर नेक्स्ट आयटम काय होता? सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर कुठं लिहितं तो? क्रेडिटर बॅलन्स शीट एल लिहिलं आहे ना तिथं पुढं. एल म्हणजे काय? लायबिलिटी. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग ठीक आहे, लायबिलिटी साईडला आता रीनाच्या खाली लगेच नाही. मी तुम्हाला काय बोललो मग अशी, मी पार्टनर्सची नावं टाकल्यानंतर मिनिमम 2-3 लाईन सोडायच्या. त्यामुळं रीनाच्या खाली लगेच नाही, 3-4 ओळी सोडून सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे ह्या पुढं लक्षात ठेवा. 11वीला असं नव्हतं, 12वीला फक्त एवढं लक्षात ठेवताल की 12वीला कॅपिटलमध्ये पार्टनरची नावं येणार आहेत आणि ती नावं लिहिताना कंपल्सरी प्रत्येक पार्टनरच्या खाली 3-4 लाईन ॲप्रॉक्झिमेटली अंदाजे 3-3 लाईन सोडायच्या. ओके. क्रेडिटर लिहिलं. लायबिलिटीला किती होती बाबा अमाऊंट क्रेडिटर्सची? दिसते तिथं सन्ड्री क्रेडिटर्स 1,80,000. मग ठीक आहे, त्याची अमाऊंट लिहून काढतो मी. सन्ड्री क्रेडिटर्स 1,80,000. लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर लास्ट आयटम क्रेडिटर्सच्या खाली सगळ्यात शेवटचं नाव होतं बँक ओव्हरड्राफ्ट. कुठं लिहिता तो बँक ओव्हरड्राफ्ट? एल. एल म्हणजे काय? लायबिलिटी. लायबिलिटी साईडला म्हणजे क्रेडिटरच्या खालीच बँक ओव्हरड्राफ्ट. किती होती बाबा त्याची अमाऊंट? बँक ओव्हरड्राफ्ट 20,000. बँक ओव्हरड्राफ्ट 20,000 झालं. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 20,000 झालं. म्हणजे नीट लक्षात आलं तुम्हाला. परत एकदा मी काय बोलतो बघा, प्रॉब्लेममध्ये त्यांनी ट्रायल बॅलन्स दिला होता. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? सगळे पर्टिक्युलर आयटम त्यांनी मिक्स करून 18 नावं होती ती त्यांनी मिक्स करून दिली. ती 18 नावं मी काय केले, एक नाव वाचलं आणि त्या ठिकाणी मांडलं. त्याला पोस्टिंग म्हणतात. नीट बघा, ट्रेडिंग अकाउंटला एवढी नावं गेलेली आहेत: 2 परचेस, 2 कॅरेज, 2 ओपनिंग स्टॉक, 2 वेजेस.
आणि क्रेडिट साईडला बाय सेल्स. म्हणजे थोडक्यात किती नावं झाली टोटल? 5 नावं झाली. ओके. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बघा डेबिट साईडला 2 सॅलरीज, 2 पोस्टेज अँड टेलिग्रॅम, 2 इन्शुरन्स, 2 बॅड डेब्स, 2 रेंट, 2 डिस्काउंट. म्हणजे टोटल किती आयटम झाले? हे 6 आयटम झाले. ते 5 आणि हे 6 म्हणजे टोटल दोन्ही पेजवर 11 झाले. आणि बॅलन्स शीटला बघा, बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला कॅपिटल आहे, सन्ड्री क्रेडिटर्स आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे. आणि ॲसेट साईडला बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी, सन्ड्री डेटर्स आहे. म्हणजे ते टोटल 11 आणि ह्या पेजवर हे 6 नावं आहेत. 11 + 6 17 नावं आपण काय केली, तुम्ही आम्हाला एकत्र करून दिली, ते आम्ही एकेका पेजवर त्या जागी मांडली. एक राहिला आहे, लक्षात आलं तुमच्या? ड्रॉइंग राहिला आहे. तुम्ही नीट बघा, डेबिट साईडला म्हणजे लेफ्ट साईडला सगळ्यात शेवटी ड्रॉइंग्स होतं बघा पार्टनरची, तिथं पण नावं होती, मीना, रीना, बरोबर ना? तर ते ड्रॉइंग्स राहिलं आहे. ड्रॉइंग्स म्हणजे काय हो? ड्रॉइंग्स म्हणजे उचल म्हणजे काय? पार्टनर स्वतःला वापरण्यासाठी बिझनेसमधली काही अमाऊंट घरी नेतो, किंवा मला 20,000 रुपये लागतात, ते मला वापरायला पाहिजेत, मग तो काउंटरमध्ये हात टाकून 20,000 रुपये घरी घेऊन जातो. त्याला ड्रॉइंग्स म्हणतात. नेऊ शकतो का तुम्ही म्हणता? सर नेऊ शकतो, तो मालक आहे म्हणल्यावर तो बिझनेसमधले पैसे त्याला वापरायला स्वतःला काय हरकत आहे. पण जर तो पैसे घरी घेऊन जात असेल तर ते पैसे त्याच्या हिशोबातनं काय करायचे? लेस करायचे. हिशोबातनं मीन्स कॅपिटलमधून. थोडक्यात इन शॉर्ट, जर प्रॉब्लेममध्ये ड्रॉइंग दिली असेल तर ड्रॉइंग कॅपिटलमधनं काय करायची? लेस करायची. किती होती नीट बघा. ड्रॉइंग्स दिसते तुम्हाला? सापडलं कुठे आहे? लेफ्ट साईडला कोपऱ्यामध्ये खाली ड्रॉइंग्स. मीना किती दिलं आहे? 10,000, 10,000. आणि रीना किती दिलं आहे? 5,000. बरोबर आहे. मग एक काम करतो मी आता, हे जे ड्रॉइंग्स होतं बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला कॅपिटल लिहिले ना आपण, मीना, रीना, मग मीनाच्या खाली लिहिता लेस ड्रॉइंग्स, रीनाच्या पण खाली लिहिता लेस ड्रॉइंग्स. मीनाची ड्रॉइंग किती होती? 10,000, 10,000. आणि रीनाची ड्रॉइंग किती होती? 5,000, 5,000. मग एक काम करा, दोघींची ड्रॉइंग दोघींच्या कॅपिटलमधून लेस करा. म्हणजे मीनाचं कॅपिटल 3 लाख होतं ना, मग 3 लाख मायनस 10,000, 3 लाखातनं 10 गेले, किती हो? 2,90,000, 2,90,000. रीनाचं कॅपिटल 2 लाख होतं, 2 लाखमधनं 5,000 लेस केले, 1,95,000, 1,95,000. थोडक्यात आता कळलं असेल की सर तुम्ही कॅपिटल मगाशी आत का लिहिलं म्हणून ना, बाकी सगळे बाहेर, पण कॅपिटल फक्त आत का लिहायचं? कारण कॅपिटलमध्ये काय ना काय ॲड, काय ना काय लेस होतच असतं. त्यामुळं कॅपिटल नेहमी आत लिहायचं. आणि जर त्यांच्यात कोण ॲड असेल, कोण लेस असेल, तर हिशोब करून ते बाहेर लिहायचं असतं. ओके, म्हणजे लक्षात आलं? ह्याला पोस्टिंग म्हणतात. तुम्हाला नावं मिक्स करून दिली, तुम्हाला ती तिन्ही नावं काय करा, ते सगळी नावं काय करायची? एकेका पेजवर सगळे पेजेस आखून घ्यायचे आणि तिन्ही पेजेसवर ही नावं काय करायची? सगळी नावं नोट डाऊन करून घ्यायची. ह्याला फायनल अकाउंट म्हणतात, ह्याला पोस्टिंग म्हणतात. एखाद्याला फक्त एवढंच जमलं, सर मला आखायला जमते आणि मला पोस्टिंग, माझं पाठांतर झालेलं आहे, मला फक्त तिथल्या तिथं मांडायला जमतं, एवढं जरी तुम्हाला जमते तरी तुम्हाला 15 मार्क्स, 15 मार्काला फायनल अकाउंट असतं ना, तर 15 आउट ऑफ 15पैकी तुम्हाला 6 ते 7 मार्क ह्याच्यातच पडतात. नुसतं आखून तिथल्या तिथं ती नावं फक्त तिथनं उचलायची आणि त्या जागी मांडायची. एवढं जरी केलं तरी तुम्हाला 7 मार्क पडतात. ठीक आहे. त्यामुळं परफेक्ट व्यवस्थित पाठांतर करा आणि आजचा प्रॉब्लेम सोडून घ्या. कळलं नक्की? बाय.